एके दिवशी बंडोबा पुराणिक संकट विमोचक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. त्यांचे दर्शन घेऊन ते उभे राहताच विनंतीपूर्वक त्यांना सांगू लागले की महाराज, शहाजी राजांनी मला 1000 रुपयाचा महसुली दस्तऐवज लिहून दिलेला होता. त्याचे हे बोलणे मध्येच थांबवत संकट विमोचक श्री स्वामी समर्थ म्हणाले की लठ्ठ्या, तुला आम्ही लिंग दिले आहे ना, जा. पुढे काही दिवसांनी संस्थानचे कारभारी चिंतोपंत टोळ हे श्रीमंत मालोजी राजास म्हणाले की राजे साहेब, आपल्या पिताश्रींनी बंडोबा पुराणिकांना 1000 रुपयाचा महसुली कागद लिहून दिलेला आहे. आपण त्यांना जमीन द्यावी व तो कागद परत घ्यावा. अक्कलकोट संस्थानचे कारभारी चिंतोपंत टोळ यांनी श्रीमंत मालोजी राजांना सल्ला दिला की आपण बंडोबा पुराणिकांना आपल्या पिताश्रींनी जो दस्तऐवज लिहून दिलेला आहे त्यानुसार त्यांना जमीन द्यावी. त्यानुसार श्रीमंत मालोजी राजांनी त्यांना मौजे शिरवळ गावाजवळची शेरी येथील 450 रुपये किमतीची उत्पन्न असलेली इनामाची जमीन वंशम परंपरेने लिहून दिली व त्यांच्याकडून दस्तऐवज मागून घेतला. पुढे त्या जमिनीमध्ये बंडोबा पुराणिकांना रामेश्वर महादेवाच्या मंदिराचे लिंगही आढळले. त्याच वेळेला त्यांना श्री स्वामी समर्थांच्या उद्गाराची आठवण झाली की संकट विमोचक श्री स्वामी समर्थ म्हणाले होते की लठ्ठ्या, जा, तुला आम्ही लिंग दिले आहे. खरोखर त्याची प्रचिती आपल्याला ही जमीन मिळून आलेली आहे. आपल्या निष्ठापूर्वक स्वामी समर्थ सेवेचेच हे फळ आहे.